कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज। हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा। मोहरा तोची अंगे सुतन जळे ज्याचे संगे तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात तोची मोल पावे खरा करणीचा होयच। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संतांना त्यांच्या वर्तमान जीवनामध्ये अनेकाकडून जो त्रास होतो, त्यांना जो त्रास सहन करावा लागला, भोगावा लागला, त्याविषयीची मीमांसा या अभंगामध्ये करतात। हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की बहुतेक जेही संत या भूतलावर अवतीर्ण झाले, अर्थात ते युक्त संत असोत वा युंजान संत असोत, संतांमध्ये हे दोन प्रकार केले जातात। युक्त संत म्हणजे केवळ जगाचा उद्धार करण्याकरता मुक्तच असणारे आलेले, ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, तुकोबाराय असतील, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, तर यांना युक्त संत म्हटलं जातं। आणि बद्ध अवस्थेत जन्माला येऊन ज्यांनी मुक्ती करता साधना केली आणि ज्यांची साधना सफल होऊन आयुष्य शिल्लक असतानाच जे संतत्वाला प्राप्त झाले, अशा प्रकारच्या संतांना युंजान संत अशा प्रकारचं म्हणलं। तेव्हा युंजान संत असो वा युक्त संत असो, आता त्यांचं स्वकर्तव्य संपलेलं असतं। काम नाही, इच्छा राहिलेली नाही, त्यामुळं कर्तव्य हे राहिलेलं नाही। आणि आयुष्य असतं, स्वकर्ता कर्तव्य नाही आणि आयुष्य आहे। ज्याच्या इच्छाच अजून संपलेल्या नसतात त्याला स्वविषयक कर्तव्य आहे, तर तो ते कर्तव्य करत असतो। पण ज्याला आता इच्छा राहिली नाही, त्यामुळं स्वविषयक काही कर्तव्य राहिलेलं नाही, आता ते केवळ आपलं उर्वरित आयुष्य हे जगाच्या कल्याणाकरता व्यतीत करतात। तो का म्हणे, आता उरलो उपकारा पुरता, केवळ उपकारा करता, केवळ लोकांच्या करता चंदनासारखं आपलं उर्वरित आयुष्य, त्यामध्ये शरीर असेल, वाणी असेल, मन असेल, धन असेल, कला असेल, जेही आपल्याकडे असेल, तर त्याद्वारा समाजाला सुखी करण्याचा प्रयत्न करतात। वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे। आणि ज्या समाजाला सुखी करण्याकरता हे सगळं चंदनासारखं उगळतात, तो समाजच त्यांना काय करतो, त्रास देतो। अशा प्रकारचे अगदी जगाच्या आरंभापासूनचे इतिहास आपण पाहिले तर आपल्याला समोर दिसेल। असं का घडतं, याचं उत्तर तुकोबारायांनी एका अभंगामध्ये दिलेलं आहे। मग समाजाला तर ते त्रास देत नाही, उलट समाजाला त्रास, समाजाचं दुःख दूर करण्याकरता प्रयत्न करत असतात, तरी समाज त्यांना त्रास का देतो, तर त्याचं उत्तर सांगत असताना तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, हा तो ठाईचा विचार आहे याती वैराकार।
हा तो ठाईचा विचार. तुकोबाराय म्हणतात याच्यामध्ये असं आहे, हे मुळातला विचार आहे. विरोध काहींचा नैमित्तिक असतो, काही निमित्तामुळं ते एकमेकाचे काय झालेले असतात, विरोधी झालेले असतात. काही स्वाभाविक असतो, स्वभावता दोषामुळे विरोध आलेला असतो. तुकोबारीने सांगितलेलं आहे की काहीचा विरोध हा याती विरोध, ते जीव त्या जातीत जन्माला आले म्हणूनच त्यांचा विरोध आहे, किंवा पूर्वजन्मीचे विरोधी असल्यामुळे ते त्या जातीत जन्माला येतात आणि तो विरोध पुढेही अशा प्रकारचा चालला जातो. असं तुम्ही पहा ना, साप आणि मुंगूस. मुंगसाने साप पाहिला रे पाहिला, म्हणजे त्याला काही भूक लागलेली असते, सकाळपासून काही खायला मिळालेलं नसतं, असंही काही नाही. जेवण जरी झालेलं असलं त्या सापाने काही म्हणजे त्याच्या मुलाला आई वडिलाला त्रास दिलेला असतो, त्याचे काही बांधफिंद कोरलेला असतो, त्याच्या सप्त्याच्या गावात जाऊन यांनी सप्ताह केलेला असतो, असं काही नाही ना. म्हणजे असं काही कारण असतं आणि मग त्यांनी त्याचा विरोध करावा, हे ठीक आहे ना. काही कारण नसतं, काही नाही, तरीही सापाला पाहिलं की मुंगस धावलंच समजायचं. अरे का बरं यांचा विरोध? बस तो साप आहे म्हणूनच विरोध आहे. याला याती वैर अशा प्रकारचं म्हणतात. प्राण्यामध्येही ते दिसतं, पशुमध्ये दिसतं, माणसामध्ये आहेच. महाराज मानावं लागतं. संस्थेत असतानाच 75 सालामध्ये गावी गेलो होतो. शेतात गेलो आणि मग बैल धरायला गेल्यानंतर त्या बैलांनी मला मारला. आताच थोडस फ्रॅक्चर झालं होतं. लहान पोराला सुद्धा तो कधी शिंग हलवत नव्हता. महिलाही त्याला धरायच्या, पण त्याने मारलं वा. मग त्यांनी सांगितलं तो बैल ज्याच्याकडून घेतला होता ती माणसं माळकरीच होती. त्या बैलाचं असं होतं, माळकरी माणूस पाहिला की तो धावून मारायचा. विनोद म्हणून नाही, वास्तव घडलेलं मी तुम्हाला सांगितलं. तर त्या माणसाने म्हणूनच विकला होता. ते एरवी कोणालाच तो काय करत नसे, पण माळ दिसली रे दिसली गळ्यामध्ये, कारण नसतं नसत तो. म्हणजे काय आता काय त्याच्या डोक्यात त्या माळकरीनं कुणी केला, त्याला त्रास दिला होता का काय होता काय माहिती, पण याती वैराकार. तसं संत पाहिले रे पाहिले की काहीच्या डोक्यामध्ये तिडक उठते आणि मग ते त्यांना त्रास देतात. संतांनी त्यांचं काही केलेलं असतं अशातला काही भाग नाही, पण तो संत आहे म्हणूनच ते त्याला काय देतात, त्रास देतात. तो काय म्हणे, खळ संता पीडिती चांडाळ. आणि मग असं अगदी काही काही तर पराकोटीचा त्रास देतात. हा, खळा सदा क्षुद्रदृष्टी करी कष्टी सज्जना. सतत त्याची क्षुद्रदृष्टी असते आणि विनाकारण सज्जनाला तो त्रास देतो. मग तुकोबार यांचं जरी घेतलं, काही कारण नाही. व तुकाराम महाराज असा अभ्यास करत होते की देह आपण नाही, देह आपला सुद्धा नाही. आता जी माणसं देहाला आपला मानत नाही ते म्हशीला आपला मानतील का? ती म्हैस अर्थात जिजाबाईच्या भावानी बहिणीला दूध खायला म्हणून दिलेली. आता म्हैस जनावरच आहे ते, कुठंच हिरवं नाही. त्या मंबाजीबाच्या वाडग्यामध्ये हिरवे काही फुलाची झाडं होती, कुपाटी लावलेली होती, पण थोडस काही सांद असेल काही असेल किंवा मसाड काय जुमानीत बी नाही, त्याला काही होत नाही. कुपाटीनं पिपाटीनं त्याने ते मध्ये जाऊन खाल्ले व काही झाडं, एवढं निमित्त झालं त्याला. लय दिवसापासून असा चर पडत होता.
सगळं जग तुकोबारायांच्यावर प्रेम करायचं, श्रद्धा ठेवायचं, आणि तो मात्र जळायचा तुकाराम महाराजांवर. कारण काहीच नाही. आता थोडंफार त्याला वाटत होतं, काय झालं ते त्याचा धंदा बसला. धंदा तर तुकाराम महाराजांनी थोडी बसवला, त्याचा प्रारब्ध आहे. महाराज आपल्या प्रारब्धातलं कुणीच काढून नेत नाही. आपला जर खरंच संतावर विश्वास असेल तर संतांनी जे, संतावर विश्वास या शब्दाचा अर्थ हे संत होते असं मानणं, याला नाही विश्वास म्हणत. संतावर विश्वास शब्दाचा अर्थ त्यांनी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे याच्यावर विश्वास. आणि संतांनी सांगितलेलं आहे अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, आणि ज्याच्या प्रारब्धात आहे त्याच्या प्रारब्धातलं कोणीही काढून घेऊ शकत नाही. ते त्याला वाटायचं की तुकाराम महाराजांना लोक मानायला लागले. मग तुकाराम महाराजांनी थोडी सांगितलं की बा तुम्ही मला माना, त्याला मानू नका, आणि असं म्हणल्यावर लोक मानतात होय. त्याच्या श्रद्धेचा अशा प्रकारचा तो भाग आहे. त्यांना ते आदर्श वाटले तुकोबाराय. होतंय तुकोबारायांचं जीवन सगळं आदर्श. तुकोबारायांना मानायला लागले. मग तुकोबारायांच्याकडे पाहिल्यानंतर याचं पितळ लोकांना सरळ सरळ उघडं पडलं दिसायला लागलं. त्याच्यामुळं लोक मानेना गेले. त्याच्यामुळं तो तुकाराम महाराजावर असा तळतळायचा, आत तळतळायचा. आणि त्याला ते निमित्त झालं. मारलं पण ज्ञानोबार आहे. तो कुंभार मांड भाजायचं भांड देत होतं. याच्या काय बापाचं घरचं चाललेलं नव्हतं. पण ते दुसऱ्याने दिलेलं ते सुद्धा सहन नाही झालं. कुंभाराला तंबी दिली, पुन्हा जर यांना काही मदत केली तर तुला बिराड उचलावा लागेल, इथून आळंदीतून हाकलून दिलं जाईल. पैसा असतो, सत्ता असली, मग लोकांना अन्याय आहे असं समजत असलं तरी त्याच्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही, जात नाही. कारण प्रत्येकाला भीती असते आपापले जीवन जगण्याची, त्याला इच्छा असते. कितीकही ज्ञानोबारायांना त्रास झाला, कितीकही त्रास झाला. आता पैठणला गेल्यावर काही संबंध होता का तिथले? इथले तरी ते स्थानिक होते, पैठणचा तर काही संबंध नव्हता. तरी त्या चांडाळ चौकडीने विनाकारण टिंगल करायला सुरुवात केली, काही कारण नसताना. असं का? तर तुकोबारायांचं मग तेच मानावं लागतं की हा तो ठाईचा विचार नामदेवराय घ्या. कोणी प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर आघात आलेले दिसतात, आणि प्रकर्षाने एक जाणवतं की आघातापासून ते झळकलेही. त्यांच्यावर आघात आले, त्यांचं मोठेपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, आणि त्यातूनच ते जास्त मोठे अशा प्रकारचे झाले. हा, दुष्ट सज्जनाचं भूषण आहे. लोकांनी त्रास देणं हे सज्जना करता दूषण, नाही तर ते काय भूषण अशा प्रकारचं आहे. तर असं हे जे दिसतं त्याच्याविषयीची मीमांसा तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेली आहे. तुकोबाराय कोणत्या नजरेनं दुष्ट लोक संतांना त्रास देतात या घटनेकडं तुकोबाराय कोणत्या नजरेनं पाहतात, संत कोणत्या नजरेनं पाहत असतात, कोणत्या नजरेनं पाहावं. महाराज मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना ताटीच्या अभंगाच्या द्वारा जो उपदेश केलेला आहे त्याचाही आणि या अभंगाचा सारांश अगदी मिळतात जुळत आहे. तुकोबाराय म्हणतात, दृष्टांत दिलेले आहेत 2 चरणामध्ये, सिद्धांत सांगितलेला आहे ध्रुपदामध्ये, आणि तो सिद्धांत संतांच्या जीवनामध्ये लागू केलेला आहे शेवटच्या चरणामध्ये. तुकोबाराय म्हणतात की हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी,
तोची मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. रत्नाचे 9 प्रकार आहेत. त्या 9 प्रकारामध्ये हिरा हा एक प्रकार आहे. विशेष असतो हिरा हा काय असतो? विशेष असतो. म्हणून जे विशेष आहे त्यांना सुद्धा लोक काय म्हणतात? हिरा. अर्थात तो त्याचं कार्य विशेष आहे हिऱ्याचं. दिसायला काय तसा तो विशेष नाहीये हिरा. गारगुटीत आणि त्याच्यात फरकच नाही महाराज दिसण्याकरता. ज्या माणसाला त्याची पारख नाही तो त्याला सरळ सरळ ताटाला लावल्याशिवाय राहणार नाही. वटकन म्हणून कुठं सर्वसामान्य माणसाचा काय हिऱ्याचा जास्त संबंध येत नाही. फार फार गेलं तर सोन्यापर्यंत जातात. विशेष विशेष अशा प्रकारची संसारातली जी मंडळी त्यांचाच हिऱ्याशी संबंध येतो. आपणही कधी नव्हता हिरा पाहिला. आम्ही एकदा ते गंगापूरच्या सोनारांचे पाहुणे होते इंदोरला, त्यांच्या घरी गेलो होतो. त्याने आतल्या बैठकीत नेलं आणि ते असं गटुडच माझ्या पुढे सोडून ठेवलं. त्याच्यातलं एक असं एवढं उचललं. ते म्हणे महाराज याची किती किंमत असेल? नुसतं गारगुटी. आपण त्याच्या अगोदर कधी ते पाहिलेलंच नव्हतं. नुसतं गारगुटी सारख्याच दिसल्या. पण म्हणलं आता ज्या अर्थी मखमली कपड्यात ते बांधलेले, तिजोरीत ठेवलेले, त्यात आपल्याला माहिती नाही. मी म्हणलं हे काय आहे अगोदर हे मला सांगा. मग त्यांनी सांगितलं हे हिरे आहेत. त्याच्यातला तो मोठा असा एवढा खडा होता. याची काय किंमत असेल म्हणलं. मी म्हणलं आम्हाला हिरे भेटतात आम्ही पाहिलेले, पण ते दुसरे. संध्याकाळच्या वेळेला कार्यक्रमाला चाललं म्हणजे ते रस्त्यात आडवे तिडवे चालतात. ते हिरे पाहिलेले, ह्या हिरा आपण कधी पाहिला नाही. याच काय किमतीचा वगैरे काय संबंध तरी येतो मला काहीच सांगता येणार. मग त्यांनी ते सांगितलं की बा ह्याची किंमत जी असते ती कॅरेटवर असते. काय 150 कॅरेटचा हिरा आहे म्हणे. बरे फार वर्ष झाली त्याला, 84-85च्या काळातला दृष्टांत आहे असा तो हिरा. पण मग त्याचं कार्य फार. एवढा त्या हिऱ्याचा खडा जर याला लावला तर ते असं नुसतं ओढलं की चर्र दिसे काच कापते. औषधाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचे ते हिरे असतात. ठराविक राशीच्या व्यक्ती करता काही ते हिरे अनुकूल मानलेले, त्याच्यातली जी अभ्यासक मंडळी त्यांना ते माहीत असेल तर ते त्याच्यात दैवी अशा प्रकारचे जे कोप आहेत ते सुद्धा थोपवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे असं म्हणतात. मला नाही माहिती यातलं काही, म्हणजे आपल्याला फार माहिती नाही. पण तो हिरा रत्नातला एक भाग आहे हे तर नक्की आहे. लाखो रुपये त्याची काय असते किंमत असते. आणि मग आता किंमतवान वस्तू म्हटलं की त्याच्यामध्ये बोगसगिरी सुरू होतेच. किंमत आली की त्याच्यात बोगसपणा येतो. हे तितकंच कराय. त्यातली त्यात मग जितकी जास्त महत्वाची तितकं त्याच्यात जास्त बोगसपणा. ते नकली हिरे पण काढणारी माणसं, निर्माण करणारे माणसं, हे लोकांना फसवणारे. मग हा हिरा असली आहे की नकली आहे हे कळण्याकरता त्याच्यातली पारखी जी मंडळी ती काय करतात, त्याला ऐरणीवर ठेवतात. हिरा ठेविता ऐरणी, हिरा ऐरणी ठेविता. ऐरण म्हणजे लोखंडी हत्यार वस्तू ज्याच्यावर बनवल्या जातात, पूर्वी बनवत होते, त्याला काय म्हणतात आयरन. असा मोठा लोखंडाचा गोळा रवलेला असतो, आयरन म्हणतात.
आणि मग त्या ऐरणीवरती वस्तू ठेवून उपरण्याने नाही हाणत त्याला, नाही तर ठेवलं पेपर घेतला असं हाणायला. ऐरणीवर ठेवलेल्या वस्तूला जे मारायचं असतं ते हातोडीनी नाही, हातोड्यानी सुद्धा नाही, घणाने. पकवाज लावायचा असला तर हातोडीने लावतात. हातोडा असतो, छनी वगैरे ठोकायचे असले तर तो घन, म्हणजे एका हाताने तो उचलत पण नाही, त्याला 2 हाताने हाणावं लागतं. ते असं नाही हाणता येत, त्यालाही अभ्यासच लागतो, नाही तर ते स्वतःच तरी गुडघा फोडील नाही. त्या ते काम करणाऱ्या त्या महिला मारतात, दान दान असं लोखंड खाली असतं, सर 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 असं सरकतं ते लाल झालेलं लोखंड. तेव्हा अशा ऐरणीवर तो हिरा ठेवला आणि वरून जर घनाने हाणला मारलं तरीही हिरा एवढा कठीण असतो की तो खालून ऐरण आहे, वरून घन आहे, आणि त्याच्या माऱ्यामध्ये सुद्धा तो फुटत नाही. प्रसंगी त्या ऐरणीमध्ये घुसला जातो, पण फुटत नसेल तरच तो काय आहे, हिरा आहे, आणि मग त्याला वाटेल ती किंमत मिळते. हिरा ठेविता ऐरणी, हिरा ऐरणी ठेविता घणी मारिता जो वाचे. तर घणाने हाणल्यावरही जो वाचतो, चुरा होत नाही, तो खरा आहे आणि मग त्याला किंमत येते. करणीचा चुरा होय, जर डुप्लिकेट असेल, बनवलेला असेल, तर मग लगेचच त्याचा काय होत असतो, चुरा होतो. तो का म्हणे तोची हिरा घन घाये. तो हिरा म्हणून जो निवडला जातो तो कधी निवडला जातो, घनाचा टोला बसल्यानंतरच समाज हिरा म्हणून त्याला मान्यता देतो, स्वीकारतो, घेतो. म्हणजेच हिऱ्याला आपली परीक्षा दिल्याशिवाय कोणीही स्वीकारत नाही, आणि त्याची परीक्षा असते की घनाचा टोला बसल्यानंतरही न फुटणं. हिरा ठेविता ऐरणी दृष्टांत. हे जसं दुसरा दृष्टांत दिलेला आहे, मोहर, मोहरा रत्नच आहे, त्याची माळ करून श्रीमंत लोक गळ्यामध्ये घालतात. मोहरा रत्नाचाच प्रकार असल्यामुळं लाखो करोडो रुपये त्याची किंमत आहे. पण माळ करायची असेल तर ती दोऱ्यातच ओवलं जातं. त्याची पारख अशी आहे की त्याला अग्नीत टाकलं तर अग्नी जाळू शकत नाही. अग्नीला थंड बनवण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. पण त्याचा विशेष हा आहे की तो स्वतः तर जळत नाहीच, पण त्या दोऱ्याला सुद्धा जळू देत नाही. मोहरा तोची अंगी, तोची मोहरा, ज्याच्या संगे सुत न जळे, ज्याच्या संगतीतला दोरा प्रदीप्त अग्नीमध्ये सुद्धा जळत नसेल तर तो अंगाने काय आहे, मोहरा आहे. मग तो तिथंही करणीचा असेल तर त्याचे राख होईल, जळून जाईल. अर्थात हे दोन्हीही काय आहेत, दृष्टांत आहेत. आता हे दोन्हीही दृष्टांत तसे उच्च प्रतीचे आहेत. दृष्टांत खरं तर असा पाहिजे की ज्यांना सांगायचंय त्यांना तो द्रष्ट असला पाहिजे. सिद्धांत समजण्याकरता दृष्टांत आहे, आणि म्हणून ज्यांच्यात सांगायचा आहे तो दृष्टांत त्यांच्या ते समोर असला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरून मग ते सिद्धांताची ते काय करतात, कल्पना करत असतात. बऱ्याच वेळेला महाराज सिद्धांत समजतात आणि दृष्टांत समजत नाहीत. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तो का म्हणे, नेनो युक्तीची ते खोली. ज्ञानोबारायांनी जे दृष्टांत सांगितलेले आहेत सिद्धांत पटण्याकरता, ते दृष्टांतच इतके सखोल आहेत
की ते नेमकी त्याची खोली कुठपर्यंत आहे ही कळत नाही. हे कोण म्हणतंय? वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा असं म्हणणारे तुकोबाराय म्हणतात. त्या दृष्टांताची खोली समजत नाही. आपण काय म्हणायचं हा प्रश्नच आहे महाराज. म्हणजे ज्यांची बुद्धी ही देशकालाच्या भिंत्या पाडून सुद्धा त्या विषयाला पाहू शकतात, असे ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त असलेले तुकोबारासारखेही जर त्या दृष्टांताची खोली पर्यंत नजर जाऊ शकत नसेल तर ते दृष्टांत किती सखोल असतील याचं अनुमान तर आपल्याला करता येईल अशा प्रकारचं. तर हे दोन्ही दृष्टांत तसे हाय लेवलचे, कारण हिराही काही सगळ्यांच्या फार परिचयाचा आहे आणि सगळ्याच्या समोर कोणी त्याला ऐरणीवर ठेवून हाणतंय असायला काही भाग नाही. त्यांच्या त्या काळामध्ये विश्वात वावरत तुकोबाराय वावरत होते, त्यामध्ये ते चालत असेल, मोहऱ्याचं येत असेल. पण मग ज्यांच्या करता दृष्टांत द्यायचा आहे ते हाय लेवलचेच आहे ना, त्यांना सामान्य दृष्टांत देऊन कसं चालेल? दृष्टांत कोणाकरता द्यायचा आहे? संताकरता द्यायचा. आणि संत हे जगातलं सर्वोच्च अशा प्रकारचा घटक आहे. जगातला जडापेक्षा तर चेतन उत्कृष्ट असतच. चेतनामध्ये निर्बुद्ध चेतनापेक्षा बुद्धिवान चेतन श्रेष्ठ मानलेलं आहे. भूतानाम प्राणीना श्रेष्ठा प्राणीनाम बुद्धिजीविना. दगड झाड हाही जीवाचाच प्रकार आहे ना. ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. पण मग तमोगुणाचं इतकं आधिक्य असतं की ज्ञानाची संवेदनाच तिथं लुप्त झालेली आहे. त्याच्यापेक्षा ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची संवेदना आहे ती श्रेष्ठ मानली जातात. आणि त्या बुद्धिवानामध्येही मानव श्रेष्ठ मानले. बुद्धिमत्सु नरा श्रेष्ठ. बुद्धिवान काही पशु पण आहेत, बुद्धिवान काही पक्षी पण आहेत, आणि बुद्धिवान देवादिकही आहेत. ते सगळ्यामध्ये माणसाला श्रेष्ठत्व दिलेलं आहे, मनुष्य श्रेष्ठ मानलेला आहे. देवापेक्षाही कार्यत्व दृष्टीनं मानव योनी श्रेष्ठ आहे. तसं एका दृष्टीनं पाहिलं तर पशवादिक आणि देवादिक हे सारखेच आहेत. म्हणजे पशवादिकालाही कर्माचं स्वातंत्र्य नाही, तसं देवादिकांनाही कर्माचं स्वातंत्र्य नाही. पशवादिक त्यांच्या जीवनामध्ये प्रारब्ध भोगून संपवतात, देवादिकही त्यांच्या जीवनामध्ये प्रारब्ध भोगून संपवतात. त्यांनाही त्यांच्या जीवनात उन्नती करता येत नाही, यांनाही त्यांच्या जीवनामध्ये उन्नती करता येत नाही. म्हणून शास्त्रकारांनी मानव हा बुद्धिवानामध्ये श्रेष्ठ मानलेला आहे. बुद्धिमत्सु नरा श्रेष्ठ. त्या मानवामध्ये पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे प्रकार केले. तर या चारही प्रकारामध्ये श्रेष्ठ हे संत मुक्त आहेत. श्रेष्ठत्वाच्या बाबतीत तर या संतांनी जगत कर्त्याला सुद्धा काय केलं? मागं टाकलं महाराज. जगाचा निर्मिती करणारा ब्रह्मदेव असेल, जगाचे पालन करणारे विष्णू असतील, जगाचा संहार करणारे भगवान शंकर असतील, यांच्याही पेक्षा श्रेष्ठतेच्या
बाबतीत संत श्रेष्ठ आहेत. का तर हे सोपाधिक आहेत आणि संत निरुपाधिक आहेत. यांना कर्तव्य आहे. संत कर्तव्यातीत झालेले आहेत. म्हणून संत सर्वश्रेष्ठ मानलेले आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियोगी. हरिभक्त थोर भूमंडळी. मग एवढा मोठा जर असतील संत मोठे, अनेक अवच्छेदकांनी संत मोठे आहेत. संतावर आघात होतात त्याविषयीची मीमांसा आहे. म्हणून संतांचं मोठेपण हे त्याचं चिंतन करणं हे आवश्यक अशा प्रकारचं आहे. जरी या अभंगामध्ये तो विषय नसला. संत मोठे का आहेत जगामध्ये? अनेक अवच्छेदकांनी संत मोठे आहेत. पवित्रतेच्या अवच्छेदकांनी संत मोठे आहेत. विकार रहिततेच्या अवच्छेदकांनी संत मोठे आहेत. स्वातंत्र्याच्या अवच्छेदकांनी संत मोठे आहेत. सत्तेच्या अवच्छेदकांनी संत मोठे आहेत. धनाच्या अवच्छेदकांनीही संतच मोठे ठरतात. पवित्रतेच्या अवच्छेदकांनी कसे संत मोठे आहेत? तर दुसऱ्याचे दोष घालवण्याची शक्ती ज्या वस्तूच्या ठिकाणी असते त्या वस्तूला पवित्र म्हटलं जातं. पावित्र्य म्हणजे दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याची शक्ती. जगामध्ये अनेक वस्तू स्वभावतः पवित्र आहेत. काही साधनेनं प्रयत्न करून पवित्र झालेले आहेत. त्यामध्ये गंगादी तीर्थ हे स्वभावतः पवित्र मानलेले. काही क्षेत्र पवित्र आहेत. हिमालयासारखे क्षेत्र, आळंदी पंढरपूर सारखे क्षेत्र एक आहेत, पवित्र आहेत. देवही पवित्र आहे. ओम पवित्राणाम पवित्रम यो देवतानांच मंगलानांच मंगलम. तर परमात्मा हे पवित्र. पण या सगळ्या पावित्र्यापेक्षा संतांचं पावित्र्य हे आगळं वेगळं अशा प्रकारचं पावित्र्य. तीर्थ पवित्र आहे. गंगा पवित्र आहे. तर गंगा का पवित्र आहे? भगवंताच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे त्या पाण्याला, म्हणून ते पवित्र आहे. देव पवित्र आहे. आणि देव पवित्र, देव का पवित्र हे देवच सांगतात की माझ्या ठाई पवित्रपण ते मद भक्ताचे निजाण, या लागी धावे चरण रेणू वंदावया. माझ्या ठिकाणी पवित्रपणा आहे असंतामुळे. संतांच्या चरणाची माती मी माझ्या अंगावर घेतो म्हणून मी काय आहे? पवित्र आहे. आणि त्या भगवंताचा पदस्पर्श झाला म्हणून तीर्थ पवित्र आहेत. म्हणून दुसऱ्याने तीर्थात स्नान केलं की स्नान करणारे दोषमुक्त होतात, पण ते तीर्थ मलिन होतात. कलियुगात असंच झालेलं आहे. काय होतं, खूप पाणी असलं थोडस घाण गेली तरी मग ते चांगलं पाणी त्या घाणीला काय करतं? चांगलं भरवून टाकतं. पण घाण जास्त असली त्याच्यात चांगलं टाकलं तर ती घाण त्या चांगल्याला सुद्धा काय करून टाकते? घाण करून टाकते. तीर्थ ही कलियुगामध्ये मलिन अशा प्रकारचे झालेले. तीर्थ मलिन झाले तर ते पुन्हा पवित्र होण्याकरता काय करतात? संतांकडे येतात. तीर्थे तया ठाया येथे पुनित व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा.
म्हणून पावित्र्य या अवच्छेदकानी संत श्रेष्ठ आहेत. आता लोकांना ते पावित्र्य आणि पवित्र्य श्रेष्ठत्वाची अवच्छेदक नाही वाटत. आता पैसा ज्याच्याजवळ आहे तो श्रेष्ठ वाटतो. म्हणजे परमार्थिक लोकांना सुद्धा बरं का, जे संसारिक माणसं आहे. आता संसारिक माणसं मुळात जगतातच पैसे जमा करण्याकरता. पैशाने विषयभोग संपादन करता येतात आणि विषयभोग घेणं हाच पुरुषार्थ अशा प्रकारचा आहे अशी विचाराची धारणा असते ज्यांची. त्यांना काय म्हटलं जातं? संसारी म्हटलं जातं. पण परमात्मा सुख स्वरूप आहे. परमात्मा सुखाचा आस्वाद घेणं, प्राप्ती करून घेणं हे श्रेष्ठ आहे. अशा विचारधारेवर जगू पाहणारी माणसं सुद्धा पैशावाल्याला श्रेष्ठ मानतात. दुर्दैवच आहे महाराज हे परमार्थिकाचं या बाबतीत. दलिंदरपणा आहे आपला. आपल्याला भगवत प्राप्त महात्मा वा भगवत प्राप्ती करता विशेष रूपाने साधन करणारा महात्मा तो काय वाटायला पाहिजे? श्रेष्ठ वाटायला पाहिजे. विचारधारा अशाच स्वरूपाच्या आहेत. आपल्या जीवनात तो भाग्याचा सोन्याचा दिवस उजडेल की ज्या दिवशी संतांचे विचार आपलं मन तत्वतः मान्य करेल. संतांनी जे विचार मांडलेले त्या विचाराला अनुकूल आपलं चित्त होईल. संतांचे विचार पाठ करणं वेगळं, संतांचे विचार समजून घेणं वेगळं, संतांचे विचार लोकांना सांगणं वेगळं आणि संतांचे विचार आपल्या मनाने मानणं वेगळं. जोपर्यंत मन मानणार नाही तोपर्यंत परमार्थात आपली उंची नाही, प्रगती नाही. लोक म्हणतील पैसा मिळेल, हा परमार्थच नाही. लोकांनी मानणं, पैसा मिळणं वा हे होणं हा संसारातला भाग आहे. तो एक प्रकारचा काय आहे? संसारच अशा प्रकारचा आहे. परमार्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे विषय. तेव्हा परमार्थ शब्दाचा अर्थ आहे सच्चिदानंद तत्व, सिद्ध स्वरूप परमार्थ. आणि मग त्याची प्राप्ती करून देणारं साधन, त्यालाही काय म्हटलं जातं? परमार्थ म्हटलं जातं. हा परमार्थच नाहीये. आपण ज्याला फार मोठं भाग्यवान नामकन तमकन लयच गोडवे घातले जातात. कीर्तन तासभर राहतं, दुसरेच 1.5 2 तास चालत. पैसा महाराज, पैशाच्या दृष्टीनं, धनाच्या दृष्टीनं जरी विचार केला तरी संत सर्वश्रेष्ठ आहे. वा, आतापर्यंत पावित्र्य भिवित्र्य आम्ही मान्य करत होतो. वा, पैशाच्या दृष्टीनं संत कसं काय सर्वश्रेष्ठ आहे? पैशाच्या दृष्टीनंही संत काय आहेत? सर तुम्हाला काय वाटतं? आम्ही सदैव सुडके म्हणणारे तुकाराम महाराज किती असतील बरं त्यांच्याजवळ पैसे तुमच्या कल्पनेप्रमाणे? तुम्ही त्यांचं म्हणजे पासबुकच पाहिलेलं नाही. त्याच्या कपड्यावर जाऊ नका. त्यांच्यात एक दृष्टांत फक्त सांगतो आणि मग त्याच्यावरून फक्त कल्पना करायची. कोंडोबा लोहकरे नावाचा त्यांच्या गावातला मनुष्य होता. त्याला तीर्थयात्रेला जायची इच्छा, गरीब होता. बहुतेक पहिले माणसं काय होते? गरीबच होते जास्त. तुकोबर यांच्याकडे आला, महाराज मला तीर्थयात्रेला जायची इच्छा. चांगले, खूप चांगले, जा. पण म्हटले परिस्थिती अशी आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. इच्छा आहे पण पैसे नाही. अरे इच्छा आहे हे फार मोठं आहे ना, इच्छा असणं जास्त महत्वाचं आहे. महाराज आम्ही असे पांढऱ्या पायाचे, आम्हाला इच्छा पण नाही. परमार्थाच्या आम्हाला काय नाहीत? इच्छा नाही. पैसे असतील नसतील पण इच्छा पण नाही. तुला इच्छा आहे, काळजी करू नकोस, चल. काय नाही महाराज, ते असं मूठ घेतली, त्याच्या हातावर एक होन तयार झाला. होन म्हणजे एक सोन्याचं विशिष्ट अशा प्रकारचा खडा. त्या काळामध्ये तो मोडला तर 8-10 रुपये यायचे.
त्या काळातले, पण ते स्वस्ताईच्या काळातला पैसाच पाहायला मिळत नव्हता. त्यांनी चमकून तुकोबर यांच्याकडे पाहिला तर सोन्याचा होता, होन होता, पण तरीही पुरी तीर्थयात्रा करायची भारताची, ती एकानं कसं काय होणार. तुकोबर यांनी सांगितलं, तू असं कर, हा मोडायचा आणि एक पै खिशात टाकायचे आणि बाकीचे पैसे खर्चायचे, पण तीर्थयात्रेला. पुरीच्या लग्नाला नाही, बायकोला साडी आणायला तुला दिलेलं नाही. मी माझ्या बायकोला कधी साडी नाही आणलेली, तुला माहिती आहे. हे तुला दिलेलं आहे ते कशा करता? तीर्थयात्रा. तीर्थयात्रेत तू काही किती खर्च कर, काही अडचण नाही. महाराज ठीक आहे. आणि तीर्थयात्रा संपली की पुन्हा माझी मला आणून द्यायचा. महाराज त्यांनी तो मोडला, एक पैसा खिशात टाकला, ते खर्चले की पुन्हा त्याचा होऊन तयार व्हायचा. तो मोडला की काशीला 4 महिने राहिला, तो दररोज महापूजा करत होता विश्वनाथाची. नुसती महापूजा नाही, पंक्ती दररोज. तिथं अन्नदान केलं 4 महिने. अन्नदान बी म्हणजे वरण भाताचं नाही, पक्वान्नाचा दररोज आनंद. किती काही खर्च करायचा, काही नाही, एक पैसा टाकायचा, बाकीचे खर्च झाला की पुन्हा त्याचा तयारच व्हायचं. सगळी तीर्थयात्रा करून परत आला तरी तो होऊन तसाच होता. मला सांगा की अशा प्रकारची शक्ती ज्यांच्याकडे त्यांच्या ते किती श्रीमंत मानायचे. कसा तुम्ही हिशोब करणार त्यांचा? आता अलीकडे भले ते पेपरमध्ये जागतिक श्रीमंतचे याद्या येतात, त्या यादीत तुकाराम महाराजांना कुठं ठेवायचं? ज्यांनी नुसतं पाहिलं तर डोंगर सोन्याचा होऊ शकतो, ज्यांनी स्पर्श केला तर खडी परीस बनवू शकते, त्यांच्या संपत्तीचं मोजमापच कसं तुम्ही करणार आहात? लौकिक दृष्टीने मी सांगितलं. आणि खरं तर असं आहे की लौकिकामध्ये जे धन आहे त्याच्यापेक्षा पुण्याचं धन आणखीन मोठं आहे. आणि पुण्याच्या धनापेक्षा ही नामचिंतनाचं धन आहे, त्याच्याही पेक्षा सर्वात मोठं सच्चिदानंद स्वरूप धन आहे, परमात्मरूपी धन आहे. आणि परमात्मरूपी धनाने संत काय असतात? संपन्न असतात. त्याही दृष्टीनं महाराज संतच मोठे. पण मग संतच लक्षणेचे संत. हे तर आपल्याला, आपण जे संतांचं वर्णन करतो ते आपल्याला लोकांनी संत मानावं किंवा आपण संत आहे म्हणून नाही. काय झालंय, आपण आपल्याला संत मानल्यामुळं किंवा लोकांनी आपल्याला संत मानण्यामुळं खऱ्या संतांच्या विषयी सर्वसामान्य लोकांची धारणा गलिच्छ बनली. जे वास्तव संत आहेत त्यांचं वर्णन चालू आहे. सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर जगावर ज्याची सत्ता आहे त्याच्यावर यांची सत्ता असते. जगावर ज्याची सत्ता आहे त्याच्यावर यांची सत्ता आहे. म्हणून सत्तेच्याही दृष्टीनं सर्वश्रेष्ठ. आणि मग एवढं मोठं असल्यानंतर त्याच्यामध्ये डुप्लिकेटपणा आल्याशिवाय राहत नाहीच. मग तो खरा आहे हे जर जगाला दाखवायचं असेल तर त्याच्याकरता त्यांनाही या दिव्यातून जावं लागतं. कोणत्या दिव्यातून? जगाचे आघात सहन करणं या दिव्यातून. खरे असतील तर ते सहन करतील. कसं काय सहन करतील? ते का सहन करावं? त्यांनी काय केलंय जगाने त्यांच्याकरता? सहन करणं हाही गुन्हा आहे, अपराध आहे महाराज. सहन करणं सुद्धा. कुणी जर विनाकारण आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्या विरुद्ध पेटून उठायला पाहिजे, ही नीती आहे. आणि मग हे सहन करतात, त्याच्या विरोधात पेटून का उठत नाहीत? तर ही नीती संता करता नाही, ही नीती सर्वसामान्य करता. संता करता ती नीती नाही. का नाही? पण संता करता तरी नीती. ते संत आहे म्हणून नाही. जगाने त्यांना त्रास द्यायचा, जगाने त्यांच्यावर आघात अशा प्रकारचा करायचा,
काटाड्याने मारायचं, विनाकारण काही कारण नसताना त्रास द्यायचा आणि तरीही त्यांनी सहन करायचं. तर त्याचं कारण आहे संत त्यांना म्हटलं जातं. कोणाला? जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. तत्वतः अशा प्रकारचे संत, साधक संत वेगळा आणि सिद्ध संत असेल तर त्याला सगळं जग परमात्मा आहे ही प्रतीती आलेली असते. आणि मग जग परमात्मा याचा अर्थ जगतातला प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू ही परमात्मा आहे. आपणही परमात्मा आहे, सगळं जगही परमात्मा आहे. आणि मग परमात्मा परमात्म्यावर काय आघात करणार आहे? कोणाला आघात करणार आहे? कसा आघात करणार आहे? विषयातही काही आपण पे वाचवणी नाही तरी विषय कवण काही बाधितील कवण. ज्या वेळेला देह मी आहे हा भाव असतो, मग त्यावेळेला त्या देहावर आघात झाला तर आपल्यावर आघात होत झाला असं मानून दुःख होतं. पण मग देह मी आहे या वृत्तीवर आरूढ असतील तर अजून संत नाहीत. देह मी आहे अशा प्रकारची मान्यता असेल तर मग ते काय नाहीत, संत साधक असतील, जिज्ञासू असतील, साधुवृत्तीचे असतील, संत नाही. संत होण्याकरता देहातीत व्हावं लागतं. तो का म्हणे मी हे माझे नयोवाचे येणे साचे साधूपण. तो का म्हणे तुम्ही ऐका हो मात आम्ही या अतीत देहाहुनी, देहाहुनी अतीत. आणि मग आघात करणारा कशावर करणार आघात? देहावर. पाहणारे देहधारी असल्यामुळं ते असं म्हणतात की हो त्यांना मारलं, त्यांना मारलं, त्यांना मारलं, अमक्यानं मारलं, काठीने मारलं, काटाड्याने मारलं, अमक्याने मारलं, तमक्याने मारलं. कारण ते संत नाही ना, ते देहधारी आहेत. पण संत हे देहातीत झाले असल्यामुळं कौतुकाने अशा प्रकारचं त्याच्याकडे पाहतात. आणि आपलंच स्वरूप आहे म्हणून जसं काय झालं, स्वयंपाक चालू होता, लाकडाचा स्वयंपाक होता, ती लाकडं हलवली म्हणजे ते ठिणग्या बाहेर येऊन पडतात. ठिणगी बाहेर येऊन पडली, यानं खाली पाहावं का नाही? ते तिथं गेलं, काय झालं म्हणजे पाय पडला त्याच्यावर, अग्नी चटका बसला, लगे फोडच आला खालून, असं तळतळलं ते. आणि मग ते असं रागावलं, त्याने पेट तर लाकूड घेतलं आणि त्याला लावलं. कसं होतं आता? कसं वाटतं आता? कसं वाटतं आता? काय वाटायचंय ते? कारण तोही अग्नी हाताने पोळतोय, तोही काय अग्नी. अग्नीला कुठं अग्नी पोळतो का? तेव्हा आघात झाल्यानंतरही जर त्याची वृत्ती टिकत असेल तरच तो साधू संत म्हणून काय होतो, निवडला जातो. तोची मोल पावे खरा कर. म्हणजे याचा अर्थ म्हणून जगाने त्यांना त्रास द्यावा असा नाही. जगाने दिलेल्या त्रासाचं त्यांना काही वाटत नसेल तरी हे कृती ज्यांनी केलेली आहे त्यांना त्या कृतीचा पुरेपूर अशा प्रकारचा साहत. गोविंदा साहत नाही, देवाला नाही सहन होत, हरिजनाची कोणा न घडावी निंदा साहत. देवाचा तो शत्रू वैरी दावेदार, पृथ्वीही भार नेदी तया. तेव्हा जगाने त्रास देऊ नये, कोणालाच त्रास देऊ नये महाराज. संतांना तर देऊच नाही. देव ज्यांना पूजनीय मानतो त्यांना कसं त्रास द्या? तो त्रास देणाऱ्याला काय व्हायचं असेल ते होईल, पण संत तो त्रास सहज सहज सहन करतात. तो का म्हणे, आणि सहन करत असतील तेच काय आहेत, संत आहेत. तो का म्हणे, तोची संत. तुकोबाराय म्हणतात तोच संत आहे जो जगाचे आघात सहन करू शकतो, सहन करतो. करणीचा असेल तर तो काय होईल मग?
चुरा अशा प्रकारचा होईल. तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. पुंडलिक वरदा